पश्चिम महाराष्ट्राचे अँटी करप्शन कमिटी अध्यक्ष माननीय शिवभक्त शंकर पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक सौ रूपा शंकर पाटील, गौरव पाटील, वैष्णवी पाटील, केदार पाटील, धनाजी पाटील, समस्त पाटील परिवार व ग्रामस्थ पाडळी, ओम मोटर्स बालिंगे, पारगाव मित्रमंडळ, अण्णा ग्रुप पाडळकर मार्केट, गंगावेश, बालिंगे, पाडळी, फुलेवाडी, बोंद्रेनगर अधिक कार्यकर्ते। कोल्हापूर शहराच्या रस्तोरस्ती भटक्या कुत्र्यांनी अक्षरशः थैमान घालत आपली दहशत बसवली आहे। शहरात 8,000च्या वरती भटक्या कुत्र्यांची संख्या असून जिल्ह्यात आजवर 3,000 पेक्षा जास्त नागरिकांना या कुत्र्यांनी चावा घेतला असल्याने आज नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। मागच्या महिन्यात एका चिमुकलीवर जीवघेणा हल्ला झाला, त्यानंतर आता एका तरुणीचा कुत्रा चावल्यामुळे रेबीजची लागण होऊन हकनाक बळी गेलाय। शहरात ठिकठिकाणी चौकात, उपनगरात छोटी मोठी हॉटेल्स व मांसाहार विक्री करणारे गाडे तसेच दुकान असल्याने मोकाट कुत्र्यांचा वावर वाढत चाललाय। दिवसभर न दिसणाऱ्या कुत्र्यांचा कळप रात्री 9 नंतर मात्र रस्त्यावर ठाण मांडून बसलेला दिसतो। दुचाकीस्वारांना रस्त्यावरून जाताना कुत्र्याच्या दहशतीमुळे जीव मुठीत घेऊन जावं लागतं। म्हणून महानगरपालिका प्रशासनाने कोल्हापुरातील छोट्या छोट्या टपऱ्या, पानपट्टीच्या गाड्या जिथे अंमली पदार्थांची विक्री होते त्या सर्व टपऱ्या, पानपट्टी, गाडी दुकानांवर कारवाई करून लायसन असणाऱ्या गाड्यांची लायसन जप्त करून तसेच लायसन नसणाऱ्या गाड्या जप्त करून कठोर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या वतीने आज आयुक्त के मंजुलक्ष्मी यांना देण्यात आले। यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, सहाय्यक आयुक्त डॉक्टर विजय पाटील उपस्थित होते। निवेदन देण्यासाठी जिल्हाध्यक्ष बी पाटील, शहराध्यक्ष के पवार, पद्मा तिवले, अनिल घाडगे, सुनील देसाई, महादेव पाटील, रियाज कागदी, गणेश जाधव, मुसाबाई कुलकर्णी, लहुजी शिंदे, राजेंद्र ओंकार, सुरेश कुरणे, रामराजे बदाले, सादिक अत्तार, फिरोज खान, उस्ताद संदीप सोळके, अंजली पोळ, शशिकला नाईक, हिदायत मनेर, नागेश शिंदे, गणपतराव बागडी, अंजुम गडकरी, सोहेल बागवान, राजाराम सुतार, सुरेश कुराडे, परेश टिपूगडे इत्यादीसह राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।